ओके, लास्ट टाइम आपण ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस चालू केलं होतं आणि त्या ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस मध्ये आपल्याला दोन मेथड बघत होतो, बरोबर ना? पहिली जी मेथड होती ती इन्व्हर्जन मेथड, दुसरी मेथड रिडक्शन मेथड. पण लक्षात असू द्या की ज्या वेळेला आपण ह्या मेथड शिकत असतो त्यावेळेला आपलं एकच टार्गेट असतं, काय की जे व्हेरिएबल आहे. कारण आपण ज्या वेळेला एक लिनियर इक्वेशन्स घेतले, दोन लिनियर इक्वेशन घेतलं, त्याला एका सिस्टीम मध्ये आणलं आणि त्याचा मॅट्रिक्स फॉर्मचा वापर करून आपण कशात कन्वर्ट केलं? एक सिंपल आपण जो रिडक्शन मेथड मध्ये आणायचा असेल किंवा इन्व्हर्जन मेथड मध्ये आणायचं तर त्या फॉर्म मध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. पण एक लक्षात असू द्या की इन्व्हर्जन मेथड मध्ये आपल्याला काय लागणार? त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स लागणार, बरोबर ना? मग तो एक पार्ट महत्वाचा. रिडक्शन मेथड मध्ये आपण एकदा सुरुवात केली की शेवटपर्यंत आपण एक अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट करून परत त्याला लिनियर इक्वेशन मध्ये आणणार. फक्त एक डोक्यात ट्रॅक लक्षात असतं की आपण काय करू. ज्यावेळेला एक्झाम्पल घेणार त्यावेळेला सर्वांना कळेल की एक्झॅक्टली काय चाललंय असं, बरोबर ना? मी फक्त तुमच्या डोक्यात एक ट्रॅक फिक्स करून देतो. नंतरची एक गोष्ट अशी, आता आपण काल जो शेवटचा पार्ट बघितला होता की दोन मॅट्रिसेसचा प्रॉडक्ट कशा पद्धतीने घेतला जातो, बरोबर ना? त्याची ऑर्डर कशी असते. आता तिथून पुढे सांगण्याची गरज नकोय की मॅट्रिक्स, आणि कोणाला डाऊट असेल तर तुम्हाला सांगायचं डायरेक्टली किंवा मित्राला विचारू शकतात, नाही कळलं त्याच्याकडनं तर मला विचारा. पण लक्षात असू द्या की मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट हा प्रत्येकाला आलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला इन्व्हर्जन मेथड ही कळणार नाही. कारण शेवटचा आन्सर चुकेल, बरं सर्व काही बरोबर काढशाल पण शेवटच्या आन्सर मध्ये जो प्रॉडक्ट आहे ए इन्व्हर्स इंटू बी चा, तो प्रॉडक्ट आला पाहिजे. जर तो आला नाही तर आपल्याला फायनल आन्सर जमणार नाही. आलं लक्षात? ओके, मग आपला क्वेश्चन नंबर किती आहे बरं याच्यातला? क्वेश्चन नंबर 5. त्या टाईपचे एक्झाम्पल आपण बघू. इन्व्हर्जन मेथड मध्ये सर्वांनी नोट्स बघितल्यात आपल्या? नोट्स मध्ये थेरोटिकल पार्ट मी पूर्णपणे दिलेला आहे की काय करायचंय, कसं करायचं, जो काल मी एक्सप्लेन केला होता. दोघं बाजूंना प्री मल्टिप्लाय करा ए इन्व्हर्स ने, दोघं बाजूला कशाने मल्टिप्लाय करा? ए इन्व्हर्स ने. नंतर एका बाजूला इकडे लक्ष द्यायचं, ए इन्व्हर्स इंटू ए इंटू एक्स इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. आपलं सिस्टीम ए एक्स इज इक्वल्स टू बी ची सिस्टीम होती, बरोबर? दोघं बाजूला कशाने मल्टिप्लाय केलं? प्री मल्टिप्लाय की पोस्ट मल्टिप्लाय? प्री मल्टिप्लाय बोथ साइड बाय ए इन्व्हर्स. मग ज्यावेळेला प्री मल्टिप्लाय केलं ए इन्व्हर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल्स टू ए इन्व्हर्स इंटू बी. मग ए इन्व्हर्स इंटू ए आयडेंटिटी, दोघांचा प्रॉडक्ट, कारण तो इन्व्हर्स आहे. दोघांचा प्रॉडक्ट काय? तो आयडेंटिटी इंटू एक्स दॅट्स ए इन्व्हर्स इंटू बी. मग आयडेंटिटी इंटू एक्स कोणत्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स मला परत मिळतो. मग आयडेंटिटी इंटू एक्स विल बी अगेन एक्स दॅट्स इक्वल्स टू ए इन्व्हर्स इंटू बी. मग ज्या वेळेला आपण ह्या सिस्टीम मध्ये आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये ज्या वेळेला आणतो त्यावेळेला जो ए मॅट्रिक्स आहे त्या ए मॅट्रिक्सचा इन्व्हर्स इथे मला लागणार, या ठिकाणी लागणार, बरोबर ना? मग शेवटच्या आन्सर मध्ये मला या दोघांचा प्रॉडक्ट करावा लागेल आणि जो प्रॉडक्ट केला असेल त्या दोघं बाजू एलएचएस आरएचएस कम्पेअर केलं की एक्स वायच्या व्हॅल्यू मिळणार. आपलं शेवटचं टार्गेट एकच राहील की हा व्हेरिएबल मॅट्रिक्स कसा फाइंड आउट केला जातो. जस्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट अ व्हेरिएबल मॅट्रिक्स. आलं लक्षात? ओके, सिस्टीम बघू आपण आणि त्याच्यातलं एक एक्झाम्पल कम्पेअर करू आपण. नाव क्वेश्चन असेल, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. क्वेश्चन नंबर 5 होता. ओके, पहिला क्वेश्चन काय होता? पहिला ह्या चॅप्टर मधला पहिला क्वेश्चन आपले रेग्युलर पहिला रो ऑपरेशन कॉलम ऑपरेशन घ्यायचे होते, बरोबर? नंतर जी मेथड होती 3 मेथड होत्या त्याच्यातला एक क्वेश्चन होता. दुसरा क्वेश्चन आपण त्याच्यावर घेतला असेल त्यामध्ये. दुसरा क्वेश्चन कशाचे रिलेटेड असेल? रो ट्रान्सफॉर्मेशनने मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढा. दुसरा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स. तिसरा ऍडजॉइंट मेथडने इन्व्हर्स काढा. आणि आता मे बी 5वा किंवा 6वा असायला पाहिजे. 5वा आहे. दॅट्स क्वेश्चन नंबर 5. मी नंबरिंग दिले तर पहिल्यापासून तर शेवटपर्यंत नंबरिंग का दिले? कारण ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघता त्यावेळेला तुम्हाला क्वेश्चन कोणता चालू आहे, तुम्ही मध्ये जर कोणतं जर लेक्चर बघायला लागला तर कळायला पाहिजे की कोणत्या नंबरचा क्वेश्चन चालू आहे. त्याच्याकरता मी एक क्वेश्चन नंबर दिलेला. ओके, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. बाय इन्व्हर्जन मेथड. आणि एक लक्षात घ्या, आधी परत त्या दोन स्टेप, एक म्हणजे 2 व्हेरिएबल्स आणि दुसरी स्टेप 3 व्हेरिएबल. म्हणजे जसं आपण अगोदर 2x2 चा मॅट्रिक्स घेतला तसा आणि नंतर 3x3 चा घेतला तसा. 2 व्हेरिएबल म्हटलं तर 2x2 चा मॅट्रिक्स येईल आणि 3 व्हेरिएबल म्हटलं तर 3x3 चा. दॅट्स फर्स्ट एक्झाम्पल.
x plus 2y is equals to 2, then 2x plus 3y is equals to 3. System दिली. आणि सोमवारची सुवर्णवाणी ज्याला सांगितले त्याच्यामध्ये काल बंद झालं तरी चालेल, मला त्याच्याशी काही गरज नाही. मला लक्षात त्यांनी ऐकून घेणार इथून पुढचं मॅनेजमेंट माझ्याकडे राहणार नाही. माझा फक्त टीचिंग आहे तर टीचिंग का इथून पुढे. कारण कसं आहे माहिती का, परंतु एक फील्ड होतं सुरुवातीपासून मी 4-5 वर्ष मुलांना भरपूर मदत केली. मग मी इथून पुढे करणार असं नाही की मदत करणार किंवा प्रत्येकाचं काय ॲडजस्टमेंट करतो. पण गोष्ट कशी असते माहिती का, मी सुरुवातीला ज्यावेळेला क्लास चालू करतो त्यावेळेला मी प्रत्येकाकडनं फी जमा नाही करत किंवा मी कलेक्शन करत नाही. त्याची गोष्ट काय होती माहिती का, कारण मी सर्वांना जाणून घेतो. कारण माझ्याकडे येणारे मुलं जे येतात खेड्यातून येतात, इथे लोकल काही मुलं असतात, त्यामुळे सिलेक्शन करताना मुलांचं सिलेक्शन करताना किंवा ज्या पद्धतीने करतो लेवल सर्वांची सारखीच राहणार किंवा टीचिंग सर्वांच्या बाबतीत सारखीच राहणार. पण मी फक्त एवढा विचार करतो की जे खेड्यातून येतात त्यांना थोडंसं समजून घ्यावं लागतं किंवा ज्यांची परिस्थिती नाजूक असते त्यांना समजून घ्यावं लागतं. मी या प्रत्येक गोष्टी करतो आणि तेवढा वेळ देतो म्हणून सांगतो. आणि जर तुम्ही कम्पेअर केलं असेल फीच्या बाबतीत मी जनरली त्रास देत नाही, पण जनरली आता मॅनेजमेंट माझ्याकडे राहिलेलं नाही. क्लासचं तरी सांगतोय माझ्याकडे राहिलेलं नाही, मॅनेजमेंट त्यांच्याकडे असेल. मी फक्त माझं टीचिंग असेल आणि माझ्या पद्धतीने सांग. हां, काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला सांगू शकता. आलं लक्षात? इथून पुढचं असं नाही. चला नेक्स्ट, इन्व्हर्जन मेथडमधला पहिला प्रॉब्लेम असा काहीतरी. अगोदर सोल्युशन व्यवस्थित बघा, ऑब्झर्व करा, नंतर त्याच्याकडे आपण राईट करायचं असेल तर राईट करू आपण. नाव लेट्स टेक गिवन इक्वेशन. जे दिलेले इक्वेशन आहे त्याच इट इज द्या. 2x plus 2y equals to 2 and 2x plus 3y is equals to 3. लिहिताना ह्याच फॉर्ममध्ये द्या, एक वरती आणि एक खाली. कारण सांगतो आपण ज्यावेळेला त्यांचं रिलेशन तयार करणार किंवा त्या सिस्टीमचा वापर करणार, त्या सिस्टीमला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल मॅट्रिक्स फॉर्ममध्ये. ओके, नाव याच्यात आधी आपल्याला काय बघावं लागेल, एक कोएफिशियंट मॅट्रिक्स. आधी आपण काय करणार, या सिस्टीमला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आधी आणावं लागेल. कारण आपल्याला इन्व्हर्स काढायचं म्हणजे आधी कोण लागेल, मॅट्रिक्स लागेल. आधी कोण लागेल, मॅट्रिक्स. कारण मॅट्रिक्स शिवाय मला इथे काही ऑप्शन नाही. नाव आपण लिहिताना कसं लिहिणार, विच कॅन बी एक्सप्रेस इन अ मॅट्रिक्स फॉर्म. द सिस्टीम विच कॅन बी एक्सप्रेस इन मॅट्रिक्स फॉर्म. कसं लिहिणार सांगा, कसं लिहिणार. आधी काय घेणार, कोएफिशिएंट मॅट्रिक्स. आधी काय घेणार, कोएफिशिएंट मॅट्रिक्स. चला कोएफिशिएंट, याचा कोएफिशिएंट 1, याचा कोएफिशिएंट 2, ओके, याचा कोएफिशिएंट 2, याचा 3 इनटू व्हेरिएबल मॅट्रिक्स x y इक्वल्स टू कोएफिशिएंट कॉन्स्टंट्स 2 3. बरोबर. याला लिहिताना कसं लिहिलंय आपण, कसं लिहिलंय काल मी सांगितलं होतं, ax इज इक्वल्स टू b च्या फॉर्ममध्ये. दॅट मीन्स कसा फॉर्म असेल, ax इज इक्वल्स टू b. हा A मॅट्रिक्स आहे, हा X मॅट्रिक्स आहे, हा B मॅट्रिक्स आहे. लक्षात घ्या, त्यांच्या ऑर्डर नुसार मी त्यांना ठेवलं. नंतर मग आपण यांना काय करणार, त्यांची एक एक नावं देऊन देऊ आपण. ओके, नाव घ्या. A मॅट्रिक्स काय, A मॅट्रिक्स 1 2 2 3. ओके, B मॅट्रिक्स काय 2 3. ओके, व्हेरिएबल मॅट्रिक्स काय, आपलं टार्गेट काय, टार्गेट काय आपलं x मॅट्रिक्स. ओके, that's we have to find the value of x and y. मग आपलं सोल्युशन लिहिताना to obtain the solution of a given system first by using inversion method. To obtain the solution of system first by using इन्व्हर्जन मेथड. ओके, फर्स्ट ऑफ ऑल काय करावं लागेल, फर्स्ट ऑफ ऑल आधी आपल्याला नाही एक लक्षात घ्या, कॉमन पार्ट. जसं आपण
मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचो, त्याला नॉन सिंग्युलर, ए इन्व्हर्टिबल, ए इन्व्हर्स एक्झिस्ट असं म्हणायचो. तसं याच्यात त्याने एक कॉमन मेथड आहे. लक्षात घ्या, टू ऑब्टेन द सोल्युशन ऑफ सिस्टीम फर्स्ट बाय युझिंग इन्व्हर्जन मेथड. इन्व्हर्जन मेथडमध्ये मी जो कॉमन पार्ट सांगितला होता तो काय, द सिस्टीम ए एक्स इज इक्वल्स टू बी प्री मल्टिप्लाय both sides by A इन्व्हर्स. आणि लक्षात घ्या, याच्यात जी मी लँग्वेज लिहिली आहे किंवा मी माझ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, ती लँग्वेज तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा लिहू शकता. फक्त एवढंच की इक्वेशन चुकायला नको, मॅट्रिक्स फॉर्म चुकायला नको, किंवा आपण जे हे सोल्युशन काढतोय ते सोल्युशन चुकायला नको. पण जर स्टेपमध्ये तुम्ही लिहिताना तुमच्या लँग्वेजमध्ये लिहिलं तर ते अधिक बेटर, तर ते अजून बेटर. कारण सांगतो, कारण स्वतःची लँग्वेज मॅथमॅटिक्समध्ये वापरणं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. कारण काय होतं, जर मी हे सांगितलंय त्याच पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी सोल्युशन लिहिलं आणि तुमच्यापैकी 10 जण एकाच वर्गात राहिले तर त्याला मास कॉपी म्हटली जाते. मास कॉपी म्हणजे काय असतं माहितीये? मास कॉपीमुळे मार्क्स कमी होतात. ओके, जर एका विद्यार्थ्याला जर सारखा पेपर असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याला सारखा पेपर दिसत असेल तर त्या दोघांचे मार्क्स कमी केले जातात. का? कारण तुम्ही बघून पेपर लिहिला असं, बघून लिहिणे सारखे पेपर लिहितात. तो पार्ट नको आहे, म्हणून स्वतःची लँग्वेज लिहिताना फॉर्म लिहायचा आहे. लक्षात असू द्या फक्त. ओके, प्री मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय ए इन्व्हर्स. ए इन्व्हर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल्स टू ए इन्व्हर्स इंटू बी. नाउ ए इन्व्हर्स इंटू ए identity into x, that's a inverse into b, that's x is equals to a inverse into b. Equation second. First equation मी इथे वापरला, सेकंड केला नव्हता. आता पुढचा पार्ट सांगा मला. पुढचा नाउ टू फाइंड a inverse. कोणती मेथड वापरू सांगा? कोणती मेथड वापरू? तुमच्यावर कंपल्सरी नाही की हीच मेथड वापरायची असं. आपल्याकडे 3 मेथड आहेत, 3 पैकी तुम्हाला जी सोपी वाटेल ती मेथड वापरा. ओके, नाउ जर मला ए इन्व्हर्स काढायचा आहे तर मला जी सोपी वाटते ती मायनस को ऍडजॉइंट मेथड, मग ऍडजॉइंट मेथड वापरा. पण त्याच्या आधी आपल्याला अगोदर चेक करावं लागेल डिटर्मिनंट 0 आहे की काय, चेक करावं लागतं ना आपल्याला. मग ए मॅट्रिक्सचा काय काढावं लागेल आधी आपल्याला? डिटर्मिनंट. Therefore determinant of A, that's determinant of this matrix 1 2 2 3, that's equals to 3 minus 4 is equals to which does not equals to 0. ओके, इथे काही डिटेल्स मध्ये लिहिण्याची गरज नाही, फक्त एवढंच मेन्शन करा की ए इन्व्हर्स काय होणार? एक्झिस्ट होणार. बरोबर. सोल्युशन जेवढं कमी करता आलं, म्हणजे मेन स्टेप तर आल्याच पाहिजे, पण जेवढं कमी करता आलं एक्स्ट्रा पार्ट बाजूला टाकून द्या. ओके, त्यांचा तिघांचा मिनिंग एकच होतो. काय? ए इज अ नॉन सिंग्युलर, ए इज अ इन्व्हर्टिबल, ए इन्व्हर्स एक्झिस्ट. तिथे गरजेचा होता म्हणून मी तिथे लिहिला होता, पण इथे त्याचा गरजेचा नाही, फक्त ए इन्व्हर्स एक्झिस्ट होतंय म्हणून मी डिटर्मिनंट चेक केलाय. मग आता पुढे, कारण त्याची व्हॅल्यू पण लागणार ना आपल्याला, याची व्हॅल्यू लागणार ना, कारण डिटर्मिनंटची व्हॅल्यू ऍडजॉइंट मेथड मध्ये फॉर्म्युला शेवटचा त्याच्यात लागणार आहे. नाउ देअरफॉर मायनस कॅपिटल ए मायनस, चला सांगा, मायनर ऑफ A11 कॅपिटल M11, चला सांगा 3. मॅट्रिक्स याचा विचार करा 3, that's minor of A12, that's 2. Okay, then minor of A21, that's 2, M21, that's 2, that's minor of A22, 1 equals to. Now then cofactors Aij, चला कोफॅक्टरचा फॉर्म्युला Aij इज इक्वल्स टू -1 रेस टू i प्लस j इंटू फॉर्म्युला. ज्या ज्या ठिकाणी ऍडजॉइंट मेथड वापरणार त्या त्या ठिकाणी हा फॉर्म्युला लिहावाच लागेल. जर लिहिला नाही हाफ मार्क्स कट होणार. मी आता सांगतो मार्क्स कुठे कट होतात त्याच्याकडे जास्त फोकस करायचा, कारण छोटे छोटे पार्ट जर सोडले तर ते मार्क्स कट होतात, लिहून पण काही फायदा होणार. त्यामुळे ज्या ठिकाणी कट होणारे मार्क्स आहेत ते स्टेप लिहिल्या गेले पाहिजे. चल A11 सांगा, डायरेक्ट लिहायचा -1 इंटू 1 into 3 that's equals to that's A12 -1 into 2 that's equals to -2. A21 equals to -1 into 2 minus A22 1 into 1 that's equals to. Okay, now first of all we have to find cofactor matrix. Therefore cofactor matrix is equals to Aij is equals to, directly here 3 minus 2 minus 2 1
Okay, therefore adjoint of A. सांगा adjoint ट्रान्सपोज निवडलं. जर ज्यांना कळत नसेल त्यांनी असं लिहून ठेवा आणि मग त्यानंतर ट्रान्सपोज घ्या. चला ट्रान्सपोज सांगा. 3 - 2 1. ट्रान्सपोज म्हणजे काय? जे रो असतात त्याला कॉलम मध्ये द्यायचं. नाव adjoint निघाला. therefore A inverse is equals to 1 upon determinant of A into adjoint of A. Then we have to take as determinant is -1. कुठून घेतला? ओके, इथे 2 दिला होता म्हणून त्याला 3 नाव दिलं. ओके, 3 वरनं मी याची व्हॅल्यू उचलली. नंतर adjoint 3 - 2 -2 1. मायनस साइन आतमध्ये मल्टिप्लाय करून द्या. ओके, इथे फक्त बाय थर्ड डिटर्मिनंट उचलला ना मी इथे. ओके, चला मायनस साइन आतमध्ये मल्टिप्लाय केली तर काय? -3 2 2 -1. हा काय आला माझा? A इन्व्हर्स आला. आत्ताशी आपण इन्व्हर्स वर पोहोचलो. एवढी प्रोसेस केली त्यावेळेला मला इन्व्हर्स वर पोहोचता आला. आता तो इन्व्हर्स उचलायचा आणि इक्वेशन 2 मध्ये पुट करायचा. आलं लक्षात? द्यायचं आहे लिहा. आपण A इन्व्हर्स काढला. ह्या A इन्व्हर्सला कुठे पुट करायचं आपल्याला? इक्वेशन सेकंड मध्ये. ओके, नाउ वी हॅव टू पुट इन्व्हर्स इन इक्वेशन सेकंड and then find the values of x and y. Then how to find? Look at that. बघा, from equation second put the value of A inverse in that. Okay, चला मग सांगा x is equals to A inverse into B. A inverse ची व्हॅल्यू -3 2 2 into B पण होता आपल्याकडे. B होता ना. चला सांगा 2 3. चला प्रॉडक्ट सांगा दोघांचा. जस्ट मॅट्रिक्स विल बी 2 + 2. बरोबर, त्याची ऑर्डर 2 × 1. रिझल्टंट मॅट्रिक्स 2 × 1. बरोबर, हे लक्षात ठेवा बरं का. काल जे मी शेवटचा पार्ट सांगितला, प्रॉडक्ट लागणारच. चला कसा घ्यायचा प्रॉडक्ट? पहिल्या मॅट्रिक्स मध्ये रो बघायचे, दुसऱ्यामध्ये कॉलम. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. चला सांगा -3 × 2 -6 प्लस 2 × 3 0. ओके, नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 × 2 प्लस -1 × 3 -3. दॅट्स इक्वल्स टू 1. आणि हा व्हेरिएबल मॅट्रिक्स कोण होता? x y. इथे घेतला आपण व्हेरिएबल मॅट्रिक्स. देन वी हॅव टू कंपेअरिंग बोथ साइड्स. देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y. झालं ना आपलं फायनल सोल्युशन मिळालं. हे तुमचं फायनल सोल्युशन असेल. अजून एक 2 मिनिटं लक्ष द्या. आपलं सोल्युशन बरोबर आलंय की नाही हे चेक करायचं आपल्याला. कसं चेक करायचं ते लक्षात घ्या. एक काम करा, जी आपली सिस्टीम आहे त्याच्यातल्या पहिल्या इक्वेशन मध्ये x आणि y ची व्हॅल्यू पुट करा. x ची व्हॅल्यू इथे पुट करा. 0 + 2 × 0 + 2 आलाय. चेक करण्यासाठी क्रॉस चेक करणे आपले बरोबर आले की नाही. इथे पुट करा x ची व्हॅल्यू 0 + 3 × 1. सॅटिस्फाय झाले दोघं, म्हणजे आपलं सोल्युशन काय बरोबर. आलं लक्षात? कम्प्लीट करा. चला, ज्यांना कळलेलं असेल त्यांनी इकडे लक्ष द्यायचं. दुसरं एक्झाम्पल मी परत एकदा सॉल्व्ह करून दाखवतोय की काय करायचं असतं. ओके, आता तुम्ही सांगायचं की मला काय काय करावं लागेल आणि कसं कसं आपण त्या व्हॅल्यूज आपण घेणार. आलं लक्षात? चला, नाउ लेट्स टेक द गिवन सिस्टीम. पहिली स्टेप आवाज न करता सांगितलं मी. ओके, लेट्स टेक द गिवन सिस्टीम. पहिलं इक्वेशन 2x + 5y = 1, 3x + 2y = 7. ओके, नाउ which can be expressed in a matrix form. चला मग मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कोएफिशिएंट मॅट्रिक्स बदलेल. कोएफिशिएंट मॅट्रिक्स सांगा. चला 2 5 3 बरोबर. आणि इकडे x y व्हेरिएबल ॲज इट इज इथे 1 7 बरोबर. रेग्युलर जे कळलेलं नसेल ते विचारून घ्या वाटलंच लगेच. समजलेलं नसेल तर मला क्लिअरली सांगायचं. ओके, x = b च्या फॉर्म मध्ये लिहिलं. हा a मॅट्रिक्स, हा x मॅट्रिक्स आणि हा b मॅट्रिक्स. ओके, a मॅट्रिक्स सांगा 2 5 3 2. B matrix 1 7. Now obtain the solution of system first by using inversion method. We consider Ax is equals to B. जी सिस्टीम होती ती कन्सिडर केली.
प्री मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय ए इनवर्स, दोघं बाजूला ए इनवर्स ने मल्टिप्लाय केलं, ए इनवर्स इंटू ए आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्स म्हणजे एक्स आयडेंटिटी मॅट्रिक्सने कोणत्या मॅट्रिक्सचा मल्टिप्लाय केलं की तोच मॅट्रिक्स परत मिळतो म्हणून एक्स मॅट्रिक्स आणि हे ॲज इट इज, याला इक्वेशन सेकंड. इथून तर इथपर्यंत कॉमन पार्ट मिळणार. लक्षात. नेक्स्ट पार्ट टू फाइंड काय फाइंड आउट करायचं आहे ए इनवर्स बरोबर ना. टू फाइंड ओके नाउ मग टेक डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स. याचा काय घ्यायचा डिटर्मिनंट. चला सांगा डिटर्मिनंट 2 5 3 2 2 into 2 5 into 3 equals to -11 equal to कळलं का कसं आला. 2 into 2 4 झाला, 3 into 5 15, 4 minus 15 is -11. That's equation I think third equation बरोबर. नाव पुढच्या ह्याच्यात काय करायचं, काय केलं होतं लक्षात ठेवा. मायनस काढले होते ना, जस्ट मायनस. फर्स्ट ऑफ ऑल फाइंड अ मायनस MIJ. चला मायनस सांगा. मायनर ऑफ A11 that's M11 इक्वल्स टू सांगा. चला ओके मायनर म्हणजे कसा काढतो आपण मायनर. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट, उरला कोण हा पहिला मायनर बरोबर. नंतर मायनर ऑफ A12 12 म्हणजे काय फर्स्ट रो सेकंड कॉलम, उरला कोण 3 M12 इक्वल्स टू 3. तसंच मायनर ऑफ A21 5 मायनर ऑफ A22 किती येणार 2. ओके तसंच कोफॅक्टर्स कॅपिटल AIJ. AIJ चा फॉर्म्युला -1/i + j into MIJ. A11 सांगा 1 into 2 equals to 2. A12 -1 into 3 that's equals to -3. A21 equals to -1 into 5 equals to -5. A22 equals to 1 into 2 that's one equals to 2. हे ऑलरेडी आपण केलेलं आहे सर्व काही. लक्षात घ्या कोफॅक्टर मॅट्रिक्सने इन्व्हर्स कसा काढायचा. देयरफॉर द कोफॅक्टर मॅट्रिक्स कॅपिटल AIJ इक्वल्स टू जे इन्व्हर्स लिहिले 2 -3 -5 2. हा माझा कोफॅक्टर मॅट्रिक्स आला बरोबर. नाउ देन वी हॅव टू फाइंड ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजेच काय AIJ चा ट्रान्सपोज, त्याचा ट्रान्सपोज घ्या. त्याला सांगा ट्रान्सपोज 2 -5 -3 2. जे रो होते ते कॉलम मध्ये लिहावे लागतात, त्याला कॉलम मध्ये चेंज केलं. ओके देयरफॉर A इनवर्स 1 upon determinant of A into adjoint of A. 1 upon determinant means 1 upon -11. डिटर्मिनंट काढला आपण -11 याच्यामध्ये पुट केलं डिटर्मिनंटची व्हॅल्यू, adjointची व्हॅल्यू लिहा 2 -5 -3 2 बाय थर्ड. ओके नाउ -11 ॲज इट इज राहू द्या, फक्त मायनस आहे आतमध्ये राहू द्या किंवा नंतर पण मल्टिप्लाय केलं तरी चालेल. जोपर्यंत आपण यांचं प्रोडक्ट करते तोपर्यंत राहू दिला तरी सुद्धा चालतो. शेवटच्या स्टेपमध्ये ऑटोमॅटिकली आन्सर मिळतात. ॲज इट इज राहू द्या वाटल्यास ए इनवर्सला. ओके पण नंतर शेवटच्या स्टेपमध्ये काय करणार, त्याला उचलणार त्या ए इनवर्सला, त्याला कुठे पुट करणार इक्वेशन सेकंडमध्ये. मग इक्वेशन सेकंडमध्ये बाय इक्वेशन सेकंड मग काय होतं x इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. ए इनवर्सची व्हॅल्यू 1 upon -1/11 इंटू, लक्षात घ्या मी ए इनवर्स लिहितोय 2 -5 -3 2 इंटू बी मॅट्रिक्स 1 7 that's 1 7. चला प्रोडक्ट सांगा -1/11 बाहेर आले तरी प्रोडक्ट दोघांचा रो कॉलम कसा येणार 2 into 1 हां -5 into 7 -35 2 -35
2 वजा 35 किती? -33. ओके, नेक्स्ट -3 into 1 -3. 2 into 7 14. -3 plus 14 -3 plus 14 11 झालं. ओके, झालं ना फर्स्ट सोल्युशन. नंतर काय करायचं? हा -1/11 आतमध्ये डिवाइड करून द्यायचा. -33 upon -11 33/11 33/11 3 मायनस मायनस प्लस आहे ना, निगेटिव्ह तो पण निगेटिव्ह आहे. ओके, आणि हा 11/11 1 आणि तो मायनस म्हणजे -1. ओके, इक्वल्स टू काय आला पाहिजे? +3 -1. एक्स व्हॅल्यू जस्ट एक्स व्हॅल्यू 3 आली आणि वायची व्हॅल्यू -1 आली. लक्षात चेक करून घ्या.